जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. या आठवड्यात मिथुन राशीच्या व्यक्तींना ग्रहांची स्थिती संमिश्र परिणाम देणारी ठरेल. बुध ग्रह तुमच्या राशीचा स्वामी असून तो तुमच्या दुसऱ्या घरात आहे. त्यामुळे तुमचे बोलणे प्रभावी राहील आणि आर्थिक बाबींमध्ये स्पष्टता येईल. सूर्याचा गोचर तुमच्या राशीतून दुसऱ्या घरात होत असल्यामुळे तुमचे लक्ष कुटुंब, मूल्य आणि आर्थिक स्थैर्यावर केंद्रित होईल. तुमच्या व्यक्तिमत्वात सौम्यता आणि आकर्षण वाढेल. काही जुन्या गोष्टींना नव्याने सुरुवात करण्याची प्रेरणा मिळेल. तुमचे विचार अधिक स्पष्ट आणि ठाम असतील. आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही कठीण निर्णय घेण्यास सक्षम व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्यशैलीवर वरिष्ठ खुश राहतील. बुधाच्या प्रभावामुळे तुमचे संवाद कौशल्य आणि विश्लेषणात्मक क्षमता वाढेल. काहींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. शनीच्या 10व्या घरातील स्थितीमुळे कामाचा ताण वाढेल, पण तुम्ही ते कार्यक्षमतेने सांभाळाल. काहींना बढती किंवा महत्त्वाच्या प्रकल्पांचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. व्यापारातील व्यक्तींना नवीन करार किंवा विस्ताराच्या योजना राबविल्यास लाभ मिळू शकेल. गुरुग्रह तुमच्या राशीत असल्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता वाढेल आणि भागीदारीत यश मिळेल. आर्थिक स्तरावर बुध आणि गुरु दोघेही तुमच्या बाजूने आहेत. तुमच्या बोलण्याने आणि बुद्धिमत्तेने पैसे कमवण्याचे मार्ग खुलतील. उत्पन्नात कमतरता भासणार नाही. मात्र शुक्र ग्रह 12व्या घरात असल्यामुळे खर्च वाढू शकतो, विशेषतः चैनीच्या वस्तू, प्रवास आणि मनोरंजनावर. गुंतवणुकीसाठी हा काळ फारसा अनुकूल नाही. त्यामुळे कमाई चांगली असली तरी अनावश्यक खर्च नियंत्रित करणे खूप आवश्यक आहे. काहींना परदेशी व्यवहारातून लाभ मिळू शकतो. प्रेम संबंधात गुरु ग्रहाची दृष्टी 5व्या आणि 7व्या घरावर असल्यामुळे प्रेमात स्थिरता आणि विश्वास वाढेल. विवाहित व्यक्तींना जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. अविवाहित व्यक्तींसाठी विवाह योग निर्माण होईल. नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. प्रेमात पारदर्शकता आणि समजूतदारपणा वाढेल. काहींना विवाहासाठी अनुकूल प्रस्ताव मिळू शकतो. शुक्राच्या गोचरामुळे आकर्षण आणि सर्जनशीलता वाढेल, ज्यामुळे नात्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल. कुटुंबाच्या बाबतीत गुरु आणि सूर्य दोघेही अनुकूल आहेत. घरगुती वातावरण आनंददायक राहील. जीवनसाथी आणि भावंडांशी संबंध सुधारतील. मात्र केतूच्या 3ऱ्या घरातील स्थितीमुळे भावंडांशी काही अंतर किंवा मतभेद निर्माण होऊ शकतो. घरात शुभ कार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे. काहींना घराच्या सजावटीसाठी खर्च करावा लागेल. घरातील वातावरण सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी संवादात स्पष्टता आणि संयम आवश्यक आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी ही वेळ अत्यंत फलदायी आहे. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे एकाग्रता वाढेल आणि अभ्यासात गती येईल. परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी ही वेळ फायदेशीर आहे. उच्च शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. काहींना नवीन अभ्यासक्रमात प्रवेश मिळेल. तांत्रिक आणि सर्जनशील विषयात प्रगती साधता येईल. गुरुच्या कृपेमुळे कठीण विषयही सहज समजतील. आरोग्याच्या बाबतीत गुरु तुमच्या राशीत असल्यामुळे मोठे आजार तुम्हाला त्रास देणार नाहीत. तरीही केतू आणि मंगळाच्या प्रभावामुळे धैर्य दुस्साहसात बदलून हाताला किंवा खांद्याला किरकोळ दुखापत होऊ शकते. सूर्याच्या गोचरामुळे उष्णता आणि डोळ्यांशी संबंधित समस्या असू शकतात. पुरेशी विश्रांती घेणे, थंड ठिकाणी राहणे आणि ध्यान करणे यामुळे आरोग्य चांगले राहील. मानसिक आरोग्यासाठी ध्यान, योग आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करा. ग्रहस्थितीचा विचार करता गुरु आणि शनी तुमच्या हिताच्या ठिकाणी असल्यामुळे प्रगतीचे संधी निर्माण होतील. राहू तुमच्या 9व्या घरात असल्यामुळे उच्च शिक्षण, परदेश प्रवास आणि वडिलांसोबतचे संबंध यामध्ये अनपेक्षित बदल होऊ शकतात. केतू तुमच्या 3ऱ्या घरात असल्यामुळे तुमच्यात धैर्य आणि पराक्रम असामान्यपणे वाढेल, पण भावंडांशी संबंधात काही अंतर निर्माण होऊ शकतो. उपाय म्हणून दर बुधवारी दुर्गा देवीच्या मंदिरात जास्वंदीची फुले अर्पण करा. दर मंगळवारी हनुमान चालिसा पठण करणे फायदेशीर ठरेल. मानसिक स्थैर्यासाठी दररोज थोडा वेळ ध्यानात घालवा. घरात शांतता टिकवण्यासाठी सुगंधी धूप लावा आणि ओम दुम दुर्गायै नमः मंत्र जपा. तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक, मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.